नक्कीच 40+ टीमचे कॅप्टन जयेशजी पाटील दादांना विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. येस, चला मॅचला आपण सुरुवात देखील या ठिकाणी करणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रिन्स मूवीज किंग ऑफ टेलिकास्ट च्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर टेलिकास्ट केली जाते. बिग बॉस ऑफ टेलिकास्ट म्हणून देखील ओळखलं जातं. क्लिअरिटी भरपूर चांगली आहे प्रिन्स मूवीजची आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर टेलिकास्ट केली जाते. रवी गुरवी आणि प्रथमेश पाटील हे दोन यांच्या माध्यमातून ही वाहिनी भरपूर चर्चेमध्ये आहे भिवंडीमध्ये आणि या स्पर्धेमध्ये देखील तीच यूट्यूब वाहिनी आहे आणि त्या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील टेलिकास्ट केली जाते. आज आमच्या समवेत उमेश पाटील सर आहेत, मॅन फ्रॉम केवनी दिवे. सातत्याने ते देखील समालोचन क्षेत्रामध्ये भरपूर चांगलं कार्य करतात आणि रील स्टार देखील आहेत. त्यांच्या रील्स प्रचंड व्हायरल होत असतात इंस्टाग्रामवरती. पंचांची भूमिका देखील भरपूर चांगली. रमेश म्हात्रे सर, सचिन सर आणि निखिलेश बजागे सर यांच्या माध्यमातून भरपूर चांगली अंपायरिंग या स्पर्धेमध्ये. मॅचला आपण करतोय सुरुवात. मेगा फिनालेची मॅच. पहिला चेंडू, पहिला बॉल, पहिला चेंडू मिस्ट्रॅमिक स्ट्रोक मेगा फिनाले मॅच मध्ये. गोल्डन विकेट असू शकत होती मात्र पहिल्या चेंडूवरती कुठेतरी झेल झाली, ड्रॉप. पहिल्या चेंडूवरती झेल ड्रॉप. जीवनदान मिळालं बॅटरला. एक सिंगल. प्रकाशला जीवनदान मिळत आहे. प्रकाश आणि शशी ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती. मेगा फिनालेची मॅच आहे. 4 ओव्हरची मॅच. पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. बॉलर राजेश भरपूर चांगली बॉलिंग केली आज दिवसभरामध्ये राजेशनं. राऊंडी विकेट. शफल झाले. फटका चांगला खेळलेत. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौका चौकारण सुरुवात आता मी म्हणेन की झाली आहे. आक्रमक भूमिका आता साकारली जाते. दिवसभरापासून जर तुमची गाडी पहिल्या आणि दुसऱ्या गेअरवरती चालत असेल तर आता शेवटचा मुवमेंट आलाय. तुम्हाला गाडी 5व्या आणि 6व्या गेअरवरती शिफ्ट करायची आहे.
आणि हा चौकार आला. पहिला चेंडू फेस करत असताना शशीच्या बॅटमधनं सुवर्ण संधी आहे प्रत्येक बॅटरला. प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय आदरणीय डॉक्टर देवानंदजी थये साहेबांकडनं तब्बल 1,000 रुपयांचं कॅश प्राईज प्रत्येकी खेळाडूला दिलं जाणार आहे. म्हणजे तुम्ही जितके षटकार ठोकाल तेवढेच तुमचे बँक बॅलन्स देखील वाढणार आहे. बॉलर तयार राजेश. राऊंड दी विकेट. पुढचा बॉल. यावेळेस डॉट बॉल येतोय. आणि आता आणखीन एक प्राइज आहे की प्रत्येक चौकाराला देखील देवानंदजी थये साहेबांकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे. आणि मला वाटतं विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा 1,000 रुपयांचं कॅश प्राईज साहेबांकडनं दिलं जाईल. विकेट हॅट्रिकसाठी साहेबांकडनं 5,000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. शफल झालाय. हो चांगला बॉल आहे. अपील देखील झाली होती मात्र निर्धाव येतोय बॉल. डॉट बॉल येतोय. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरमधला. लागोपाठ 3 चेंडू डॉट आलेत. हॅट्रिक षटकार मारले तर तब्बल 10,000 रुपयांचं कॅश प्राईज आलंय देवानंदजी थये साहेबांकडनं. नक्कीच जर 3 षटकार लागोपाठ ठोकले तर मला नाही वाटत की एक महिना तरी कुठे कामावरती जायची गरज आहे. धावचीची विकेट जातीये. धक्का पहिला बसतोय टीम सिंहगड संघाला. बॅटर बाद. आणखीन कॅश प्राईज आहे. 3 धावा जर कोणत्याही बॅटरनं पळून पूर्ण केल्या तर त्या बॅटरला 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. भरपूर चांगली संकल्पना आहे. खरं तर अशा कॅश प्राईज देखील लागले गेले पाहिजेत. खरं तर हे ना रेग्युलर खेळाडूंसाठी लागले गेले पाहिजे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. बघा टीम मिटिंग घेऊ नका. विनंती असेल टीम मिटिंग घेऊ नका. टीम विजयदुर्ग फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. तीन चौकारांसाठी सुद्धा कॅश प्राईज आहे. तब्बल 10,000 रुपयांचंच कॅश प्राईज लागलाय. म्हणजे लागोपाठ 3 चौकार मारा, 3 षटकार मारा. जर एखाद्या ओव्हरमध्ये एखाद्याची बॅट लागली, 3 चौकार आणि 3 षटकार आले, 20,000 रुपये. म्हणजे खरंच महिनाभर कामावरती जायची गरज नाहीये. महिन्याचा पगार घर बसल्या. परंतु त्यासाठी मेहनत देखील घ्यावी लागणार आहे. कारण पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर 6 धावा धावफलकावरती. आणि जर कोणत्या गोलंदाजानं मेडन ओव्हर टाकली तर त्याच्यासाठी तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राईज सन्माननीय आदरणीय डॉक्टर देवानंदजी थये साहेबांकडनं दिलं जाईल. म्हणजे बघा ही मेगा फिनालेची मॅच तुमचे खिस्से देखील भरणारच आहे. परंतु तसा खेळ तुम्ही चांगला खेळ दाखवणं गरजेचं आहे मैदानावरती. चला मॅच सुरू करायची आहे. बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर नितेश कोळी. पहिला बॉल. पहिला चेंडू अंधाधून फटकेबाजी करायची होती. बॅट आणि बॉलमध्ये मला वाटतं कनेक्शन झालं नाही. या चेंडू शरीराला आदळलाय. येस डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय. आणि मला वाटतं धावचीची विकेट जाती. या बॅटर बाद होतील.
नक्कीच बॅटरला 1,000 रुपये कॅश प्राईज दिला जाणार आहे. स्कोरर लिहून घ्या लगेच. आणि 1,000 रुपयांचं कॅश प्राईज जमा देखील झालेला आहे. देवानंद थये साहेबांचं नक्कीच हेच व्यक्तिमत्व आपण पाहिलंय की बोलून नाही तर आपण करून दाखवतो. म्हणून या व्यक्तीनं लोकांच्या मनामध्ये एक वेगळी आपली जागा बनवून दिली आहे. हो हो, आता मात्र चांगली डिलेवरी पाहायला मिळते आहे. निर्धाव चेंडू येतोय. संपूर्ण दिवसभरामध्ये कालच्या दिवसामध्ये देखील नितेश कोहलीनं चांगला खेळ दाखवला आहे आणि या मॅचमध्ये देखील चांगला खेळ त्याच्याकडनं अपेक्षित होता. एक षटकार जरूर खाल्ला परंतु लगेच कमबॅक त्यानं दाखवला. पुढचा बॉल साईनाथ स्ट्रायकिंग एंडला बॅकफूटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. ते सरार बॉल आहे. खरं तर फ्रंट फूटवरती खेळायचं होतं बॅटरला परंतु जितक्या वेगानं बॉल आला स्वतःला कंट्रोल करू शकला नाही आहे बॅटर. त्यामुळेच बॅकफूटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग. नक्कीच वरिष्ठ मान्यवर देखील या ठिकाणी येत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच कशी गावचे ग्रामस्थ मंडळ आजी माजी कार्यकर्ते जर कोणी क्रीडानगरीमध्ये उपस्थित असतील तर सर्वांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हा फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आणि आणखीन 500 रुपयाचे मानकरी बॅटर ठरतात. कमांडीचा बघा कशाही स्वराज्य युवा प्रतिष्ठानचं जर कोणी व्यक्ती गेट जवळ उभा असेल तर त्यांना विनंती गेट बंद करायचा आहे. गेट बंद करून घ्यायचा. दर्शकों से विनती है कि आपको मैदान के अंदर से नहीं जाना है. जो भी जेंट्स या लेडीज मैदान के अंदर से चल रहे हैं उनसे विनती है कि आपको मैदान के बाहर से जाना है. येस अक्षय दादा आपण तो गेट बंद करून घ्यायचा आहे. थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेनं. नितेश लांबलचक षटक आता त्याचं मला वाटतं झालंय समाप्त. तिसऱ्या ओव्हरमध्ये आता बॉलर वैभव पाहायला मिळतात. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धाबलगावरती धाबा 21 21 धाबा. अजून येणाऱ्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि नक्कीच डॉक्टर देवानंदजी थये साहेबांकडनं प्रत्येकी षटकारासाठी 1,000 रुपयांचा कॅश प्राईज आहे. आपण ते देखील अनाऊन्स करू कारण या ठिकाणी जमा देखील झाल्यात काही खेळाडूंसाठी. हा बॉल जातोय डॉट. नक्कीच षटकार आणि चौकार हॅट्रिक जर कोणत्या बॅटरने कंप्लीट केली तर त्याला प्रत्येकी 10,000 रुपये दिले जातील. त्यानंतर प्रत्येक चौकारासाठी
500 रुपयांचं कॅश प्राईज आणि स्वतःहून जर कोणता बॅटर बाद झाला तर 100 रुपयांचं कॅश प्राईज आहे. मेडन ओव्हर टाकली तर 1000 रुपये आणि 3 धावा जर धावून पूर्ण केल्या तर सुद्धा 500 रुपयांचा कॅश प्राईज आहे. हा फटका चांगला पाहायला मिळाला, फुलटॉस होता आणि त्याच्यावरती प्रहार येतोय चौकार. जवळपास मला वाटतं 2000 गल्ला झाला बॅटरचा. आजची सोय झाली आहे जवळपास, पण अजूनही भरपूर बॉलचा खेळ बाकी आहे. साईनाथ हा चेंडू अगदी बॅटच्या खालच्या टोला लागला. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. एका धावेनं धावफलक पुढे सरकत आहे. 26 धावा धावफलकावरती. भरपूर चांगलं क्रिकेट दरम्यान दोन्ही टीम्सच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. खरं तर साईनाथनं मागच्या मॅचमध्ये देखील धुवाधार बॅटिंग केली आणि त्याच्या बॅटिंगच्या जोरावरतीच मॅच जिंकली होती टीम सिंहगड. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवरती वैभव. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल उडवलाय. वा वा वा, क्या बात आहे. पहा आणि पाहत बसा. षटकार. काय लाजवाब फटका पाहायला मिळतोय. खरं तर जर आपल्या स्पर्धेमध्ये 9 असताना तर या 9 धावा कन्फर्म होत्या, कारण एवढ्या लांब बॉल निघून गेला. कालच्या दिवसामध्ये प्राईड ऑफ भिवंडी भावेश पवारनं 9 ठोकला. ते देखील भिवंडीकरांसाठी अभिमानाचीच गोष्ट आहे. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल सोडून दिलाय. काय घडलंय त्या ठिकाणी. अंपायर वळतात आमच्याकडे, सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 33 धावा धावफलकावरती. भरपूर धावा बनतात. शेवटची मॅच आहे. शेवटच्या मॅचमध्ये अपेक्षा जशी लावली होती ना की चांगल्या धावा बनतील, चांगली फायटिंग पाहायला मिळेल, आणि तसंच काहीसं तरी पाहायला मिळत आहे. बॉलर तयार. पुढचा बॉल उडवलाय इनफिल्डच्या वरनं. एक्स्ट्रा कव्हर तैनात आहेत. कोणतीही मिस्टेक नाहीये. विकेटचं पतन. धक्का आणखीन एक लागतोय. बॅटर होतील बाद. नवीन बॅटर आता मला वाटतं वेदांत येत आहेत, आणि वेदांतसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकाराला रामजी भोसले साहेब आणि गणपतजी भोईर साहेबांकडनं तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राईज वेदांतला प्रत्येक षटकाराला दिले जाईल. येस, दोन्ही मान्यवरांकडनं तब्बल 1000 रुपये, म्हणजे टोटल 2000 रुपये. आणि थये साहेबांकडनं तर ऑलरेडी प्रत्येक षटकाराला 1000 रुपये आहेतच. खोलवा टप्पाचा बॉल खोदून काढलाय. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. नक्कीच
मला वाटतं सिद्धू तरे जे एक्स्ट्रा कव्हरला ज्यांनी झेल कंप्लीट केली होती त्याच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज हरीशजी तरे दादांकडनं दिलं जाणार आहे. धावपलकावरती धावा 35 धावा. आणि मला वाटतं सेमीफायनलला देखील मॅच टर्निंग कॅच त्यानेच कंप्लीट केली होती. धावपलकावरती धावा 35 धावा धावपलकावरती. अक्षयदादा गेट ओपन करायचं आहे कारण आमच्या सरपंच मॅडम या ठिकाणी येणार आहेत प्रथम नागरिक गावच्या. थोड्याच वेळामध्ये मॅडमांचं देखील शुभ आगमन या क्रीडा नगरीमध्ये होणार आहे. सो गेट आपण ओपन करायचा. अर्जुन वाघे. अर्जुनला जवाब स्पेल हाताळत काल देखील आज देखील हाताळतोय. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. मिस्टेक घडली. पुन्हा एकदा फंबलिंग पाहायला मिळतंय. मासे पकडायला न्यायला लागेल मला वाटतं त्या ठिकाणी वैभव आहेत कोळी बंधू आहेत मला वाटतं त्या ठिकाणी. या चेंडूवरती 2 धावा 2 धाव्याने धावपलक 37 हा फटका चांगला खेळला डीप मध्ये खेळाडू कोणती मिस्टेक ते करणार नाही आहेत. मोठी विकेट मोठा मासा गळाला. साईनाथची खेळी संपुष्टात. बॅटर बाद. आणि प्राप्त केली जात आहे आणि नवीन बॅटर आता खेळपट्टीवरती येतोय क्रमांक 6 वरती विनीत येत आहेत. शेवटचं अंतिम षटक सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावपलकावरती धावा 37 झेल कंप्लीट केला तो नितेश याने झेल साकारला. बॉलर तयार अर्जुन. फुल टॉस बॉल होता मात्र शॉर्ट फाईन लेगला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. लाईन खराब आहे. अंपायरकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. 1 धाव्यानं धावपलक आता 38 धावा धावपलकावरती. अनेक सारे प्रेक्षक वर्ग देखील आता या मैदानाच्या दिशेनं रवाना होत आहेत. त्यांना माहिती आहे की मेगा फिनालेची मॅच पाहायला मिळते या स्वराज्य प्रीमियर लीग या कशेही प्रीमियर लीग 2026ची. फटका चांगला खेळले. एक सिंगल याही चेंडूवरती पूर्ण 1 धाव्यानं धावफलक पुढे सरकतंय. 39 धावा 39 रन अभी तक के बने. 39 धावा बनल्यात. बॉलर तयार होतोय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हेलिकॉप्टर अंदाजानं खेळायचं होतं मात्र काय घडलं त्या ठिकाणी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्यात यश मिळालं आणि हा डॉट बॉल येतोय. डॉट बॉल दबाव क्रिएट करतोय बॅटरवरती कारण धाबा स्थिर आहेत 39. ओ यू मिस बट आय विल डेफिनेटली. फलंदाज बाद त्रिफळा उद्ध्वस्त. मैदानाच्या आतमध्ये बॅटरची दांडी 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 गुल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे कशेई गावच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती वैशालीताई देवानंद थये मॅडम यांचं शुभ आगमन या क्रीडा नगरीमध्ये होत. हार्दिक तसेच
डॉक्टर माननीय श्री देवानंदजी थये साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या कशेई गावच्या प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सौभाग्यवती वैशालीताई देवानंद थये मॅडम यांचं देखील आगमन थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी झालंय. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वराज्य महिला मंडळ यांचं देखील शुभ आगमन थोड्या वेळापूर्वी या क्रीडानगरीवरती झालेलं आहे. सर्व महिला भगिनींचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. खरं तर महिला भगिनी आलेल्या आहेत आणि आपण स्वराज्य प्रीमियर लीग पाहतोय. स्वराज्य हे तेच स्वराज्य नावाने आपण खेळवतोय जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातून आपण साकार केलं होतं, हिंदवी स्वराज्य. खरं तर या स्पर्धेमध्ये ज्याही टीम्स खेळतात त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये असलेले जेही गड किल्ले होते त्या गड किल्ल्यांच्या नावानं आपण या स्पर्धेमध्ये टीम्स पाहतोय. तोरणा, शिवनेरी, प्रतापगड, विशालगड, विजयदुर्ग, पन्हाळा अशा वेगवेगळ्या गड किल्ल्यांच्या नावानं आपण या टीम्स पाहतोय. खरं तर महिला भगिनी आलेल्या आहेत आणि एक गोष्ट नक्कीच आठवते की जर तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत जर एक ती महिला म्हणजे राजश्री आमची सर्वांची लाडकी आईसाहेब, आऊसाहेब, जिजामाता जर नसती तर शिवबा कधीच घडला नसता. तसेच नक्कीच देवानंद थये साहेब नक्कीच पुढे चालल्यात, नक्कीच आणखीन ते पुढे जातील, परंतु त्यांना देखील साथ त्यांच्या सौभाग्यवती वैशाली मॅडमांची मिळती आहे. त्यामुळंच थये साहेब आणखीन पुढे जात आहेत. नेहमीच म्हटलं जातं की एका यशस्वी पुरुषामागे महिलेचा देखील हात असतो, परंतु जेव्हा दोघे सोबत यशस्वी होतात तेव्हाची जी फिलिंग असते ती काहीतरी वेगळीच असते. आज ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हा प्रमुख शिवसेना सन्माननीय आदरणीय डॉक्टर देवानंदजी थये साहेब नक्कीच भरपूर चर्चेत नाव आहे, परंतु कशेई गावच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती वैशालीताई देवानंद थये मॅडम यांचं देखील प्रचंड नाव आपल्याला या विभागामध्ये गाजताना पाहायला मिळतंय. सातत्याने चांगलं कार्य मॅडमांच्या माध्यमातून देखील या विभागामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळालेत. अनेक सारे योजना देखील राबवल्या जातात. सातत्याने चांगलं कार्य त्यांचं पाहायला मिळत आहे आणि त्यांचं शुभ आगमन थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी झालं आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच साहेबांकडनं एक पारितोषिक आहे, ते म्हणजे प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये, षटकार आणि चौकार हॅट्रिकसाठी 10,000 रुपये, प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये, स्वतःहून बॅटर बाद झाले तर 100 रुपये आणि निर्धाव षटक जर मेडन ओव्हर कोणी टाकली तर 1000 रुपये आणि धावून 3 धावा पूर्ण केल्या तर 500 रुपयांचं कॅश प्राईज सन्माननीय आदरणीय डॉक्टर देवानंदजी थये साहेबांकडनं दिलं जाणार आहे. मॅचला आपण सुरुवात करतोय आणि मला वाटतं पहिल्या चेंडूवरती बॅटर बाद झाले, धक्का लागलाय. खेळाडू वृत्ती दाखवली, कौतुक करावं लागेल बॅटरचं, कारण स्वतःहून त्यांनी माघार पत्कारली, कारण त्यांना माहिती आहे बॅटला स्पर्श झाला बॉलचा आणि यष्टीरक्षकानं कोणतीही मिस्टेक केली नाही आहे. विकेटचं पतन, पहिला धक्का टीम विजयदुर्गला लागतोय. बॅटर राजेश पाटील बॅक टू दी डगआउट. बॉलर तयार, नवीन बॅटर आता आनंद येतात. बॅकफूटवरती गेल्यात, फटका चांगला खेळल्यात मिड विकेटला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, आनंद धोकादायक एंडला पळतात. अरे रे रे रे, हे काय केलं. हे प्रभू हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदे, ये क्या हुआ. स्ट्रायकिंग एंडला विकेटला लावलं असतं, आनंदला तसंच माघारी परतावं लागलं असतं, परंतु तसं काही एक पाहायला मिळालं नाही. एक सिंगलला आता दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. 2 धाबा धावफलकावरती, 2 धाब्यानं आता ऑफ द मार्क टीम विजयदुर्ग.
यावेळेस बॉल हवेत आहे, अडवलं जाईल. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न आता. आनंद पुन्हा धोकादायक एंडला पळतात आणि मला वाटतं पुन्हा 2 धावा कंप्लीट केल्या जातील. दोन धावेनं आता धावफलक 4 या अंकावरती जाऊन पोहोचत आहे. 40 धावांचा पाठलाग करताय. या ट्रॉफीवरती नाव कोरायचं आहे, मेहनत सर्वांना करावी लागणार आहे. एका एका धावेला भरपूर महत्व. अराउंड द विकेट, रिव्हर्स अटेम्प्ट, अडवलाय. वा, क्या बात आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते शॉर्ट दरम्यानच्या खेळाडूकडनं. आणि आता पुन्हा पुन्हा एकदा तेच, परत एकदा 2 धावा. दोन दोन धावा करून त्या 2-2 धावा नक्कीच तुमच्या अंगावाटी येणार आहेत टीम सिंहगड. कारण एका एका धावेला क्रिकेटमध्ये भरपूर महत्व असतं. बॉलर तयार, अराउंड द विकेट, शफल झालाय, फटकाला जवाब. बघा, हेच उल्लेख करत होतो, जर ती विकेट काढली असती हा चौकार थांबला असता. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. हा चेंडू येतोय डॉट आणि पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अगेर धावपलकावरती धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजे 10 धावा. 10 रन्स ऑन कार्ड, 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक गोष्ट नक्कीच आहे की सुरुवात भरपूर चांगली झाली आहे. मी नेहमी एक वाक्य म्हणत असतो की जेव्हा शर्टाचं पहिलं बटन आपलं योग्य लागतं तर बाकीची बटणं आपोआप योग्य लागत जातात. जेव्हा शर्टाचं पहिलं बटन आपलं चुकीचं लागतं तर बाकीची सर्व बटणं चुकीची लागत जातात. सुरुवात तुमची कशा पद्धतीनं होते हे सर्वात महत्त्वाचं असतं. शेवट तुम्ही कसा कराल याला सध्या महत्त्व नव्हतं, परंतु सुरुवात तुमची चांगली होणं गरजेची होती. आणि सध्या या क्रिकेटमध्ये 10 धावा पहिल्या ओव्हरमध्ये म्हणजे चांगली धावसंख्या बनली आहे. चला, टीम मिटिंग घेऊ नका, फिल्डिंग लावून घ्यायची आहे. फिल्डिंग लावून घ्यायची आहे टीम सिंहगड. विनंती असेल, फिल्डिंग तुम्ही लावून घ्यायची आहे. चौकारासाठी साहेबांकडनं आणखीन 500 रुपयांचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळणार आहे. चौकार आला, आनंदच्या बाटमधनं चौकार पाहायला मिळालाय. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर वेदांत आपल्याला पाहायला मिळतील. हा पॅक क्राऊड आपल्याला सध्या तरी दाखवलं जातं टेलिव्हिजन स्क्रीनवरती. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून किंग ऑफ टेलिकास्ट नक्कीच आम्ही उल्लेख करतो. आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने जेव्हाही समालोचक उल्लेख करतात तेव्हा तेव्हा ती गोष्ट टेलिव्हिजन स्क्रीनवरती लगेच आपल्याला पाहायला मिळत असते. यावेळेस फटका चांगला खेळलात, बॅकवर्ड पॉईंटला बॉल जातोय. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न. आनंद आता पुन्हा एकदा पळतात. 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि अंपायर्सचा डिसिजन आलेला नाही आहे. अंपायर्स या किती धावा असतील? 3 धावा. 3 धावा आणि चौथ्या धाबेच्या प्रयत्नामध्ये आनंदला आता मात्र माघारी परतावं लागतंय.
नितेश कोळीची ती झेल ड्रॉप झाली आहे. किती टोचणार आहे. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केला जाईल. बॉल निघून जातोय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आपल्या आगरी भाषेमध्ये म्हणतात की हा आता बॉलर झोमलाय, आता बॅट्समन झोमलाय, कारण झेल झाली ड्रॉप आणि आता त्याच बॉलरला षटकार ठोकतोय नितेश. चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या टच मध्ये आणि या षटकारासाठी सुद्धा देवानंदजी थये साहेबांकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राईज आलाय. हायवा झेलसाठी सुद्धा प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. तब्बल 200 रुपयांचं कॅश प्राईज सन्माननीय आदरणीय लक्ष्मणजी माधवी साहेबांकडनं आहे. उडवलंय, येले बेटा. बॉल आणखीन एक ठाण्यामध्ये जातोय. षटकार. आपण नक्कीच ट्रेंडिंगला पाहिलं होतं किरीस का गाना सुनेगा क्या, परंतु आता म्हणावं लागेल नितेश का बॅटिंग देखेगा. धावफलक आता 28. बॉल द्यायचा आहे. बॉल या ठिकाणी नाही आहेत. ज्या लहान मुलांनी बॉल घेतले होते आता फेका मैदानाच्या आतमध्ये. दादा नको लावू, राहू दे. फायनलची मॅच चालू आहे सध्या. हेच म्हणावं लागेल नितेश का बॅटिंग देखेगा. आता 13 बॉल मध्ये बनवायचे 12 धाबा. खर तर जी कॅच ड्रॉप झाली आता रिग्रेट होत असेल. हा बॅटर झोमलाय. 2 षटकार आणि कुठेतरी त्या 2 षटकारानं आता मॅच पूर्णपणे खिशामध्ये नेऊन ठेवली आहे. मला वाटतं हरेश तरे दादा भरपूर खुश असणार आहेत. येस, जर हा षटकार मारला तर साहेबांकडनं तब्बल 10,000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. क्या बात आहे. आता इंटरेस्टिंग आहे. ओ उडवलाय. क्या बात आहे. गेलाय लांब लांब लांब. षटकार. मुवमेंट वरती त्या खेळाडूने देखील विचार केला असेल की आता 10,000 कमवण्याची संधी आली आहे आणि जवळपास आता 10,000 रुपये खिशामध्ये जाणार आहेत. क्या बात आहे. आता आठवडाभर तरी कामावरती जायची गरज नाही आहे. आणि कौतुक मी साहेबांचं देखील करेन. लगेच कॅश आमच्यापर्यंत पोहोचली देखील. 10,000 रुपयांचं कॅश प्राईज लगेचच आमच्या हातामध्ये जमा झालाय. यस, 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 34. 34 धावा म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. थोड्याच दिवसांमध्ये या मैदानावरती मला वाटतं ग्रामीणची स्पर्धा देखील कमिंग सून आहे. साजन दादा, यस, लगेच थम्सअप. साहेबांचंच माध्यमातून ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. ग्रामीण धमाका याच मैदानावरती पाहायला विसरू नका. कमिंग सून, लवकरच ती स्पर्धा देखील येणार आहे. कसेही ग्रामस्थ मंडळ तसेच 6 धावांची गरज आहे. 34 बनलात. कसेही ग्रामस्थ मंडळ तसेच देवानंदजी थये साहेब प्रस्तुत ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम थोड्याच दिवसांमध्ये या क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्यापासून कालवारच्या मैदानावरती देखील जाणता राजा खारबाव आयोजित जिल्हा प्रमुख चषक आपल्याला पाहायला मिळणार आहे. साहेबांच्याच नावानं ती देखील स्पर्धा. आणि नक्कीच कसेही ग्रामस्थ मंडळ व सन्माननीय आदरणीय डॉक्टर देवानंदजी थये साहेब प्रस्तुत मला वाटतं जिल्हा प्रमुख चषकच आपल्याला याही मैदानावरती लवकरच पाहायला मिळणार आहे. कमिंग सून आहे. परंतु सध्या गोल्डन स्ट्रोक येईल का, मॅच विनिंग स्ट्रोक.
ओ सुपला शॉट केलायचं होतं, बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. खरं तर खेळाडू प्रॅक्टिस देखील अशीच करत असतात, अनऑर्थोडॉक्स फटके सातत्याने खेळत असतात. परंतु तुम्ही प्रॅक्टिस 100% करता मैदानावरती, परंतु त्या प्रॅक्टिसमधनं तुम्ही 10% किंवा 20% जरी मैदानावरती दाखवलं, तेव्हाच त्या खेळाडूचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळत असतो मॅचमध्ये. सर बाटनं खाऊकन रिझनला, आणि मला वाटतं मॅच मॅच झाली आहे फिनिश. मॅच जिंकली आहे टीम. काय घडलंय, काय घडलंय? वेट केलं जात आहे.
व्यासपीठावरती मान सन्मान मान्यवरांचा करणार आहोत। स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेही आयोजित स्वराज्य प्रीमियर लीग 2026 या व्यासपीठावरती शुभ सन्मान मान सन्मान केला जाणार आहे। तो म्हणजे सर्वप्रथम आपण मान सन्मान करणार आहोत शिवसेना जिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा ग्रामीण सन्मान्य आदरणीय डॉक्टर देवानंदजी थये साहेबांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय। या विभागाचे भाग्य विधाते सन्मान्य आदरणीय देवानंदजी थये साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। संपूर्ण स्वराज्य प्रतिष्ठान हा शुभ सन्मान साहेबांचा केला जातोय। कशेईच्या सौभाग्यवती वैशालीताई देवानंद थये मॅडम यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातो। पुन्हा एकदा स्वराज्य युवा कशेईच्या वतीनं हार्दिक स्वागत आम्ही या नगरीमध्ये करतो। त्यानंतर आपण व्यासपीठावरती मान सन्मान करूयात विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत कशेई सन्माननीय आदरणीय सौभाग्यवती संध्याताई प्रमोद तरे मॅडमांचा देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत। मी महेश तरे आणि कुलदीपजी तरे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान मॅडमांचा करायचा आहे। उपसरपंच त्यानंतर मान सन्मान करूयात सौभाग्यवती निर्मलाताई प्रकाश पाटील मॅडम ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत। मी निलेश माधवी आणि सुनील तांडेल दादांना विनंती करेन हा मान सन्मान मॅडमांचा करायचा आहे।
सौभाग्यवती हर्षदाताई हरेश तरे मॅडम यांचा देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी कुलदीपजी तरे आणि महेश दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान देखील पूर्ण करायचा आहे. त्यानंतर सौभाग्यवती नीलमताई तरे मॅडम देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. सन्माननीय राजेशजी पाटील आणि भरतजी पाटील साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मान सन्मान मॅडमांचा करायचा आहे. सुनीताताई दयानंद भोईर मॅडम देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी सचिन साहेब आणि संतोषजी पाटील आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान करायचा.